हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राबाबत आज निकाल। अमरावतीमधून नवनीत राणा आजच उमेदवारी अर्ज भरणार। राणांसाठी आज महायुतीची जाहीर सभा। महायुतीमध्ये उत्तर मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, दक्षिण मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि धाराशिवचा तिढा अद्यापही कायम। तर धाराशिवच्या जागेवर भाजपसह अजित पवार गटाचा दावा। शिंदेंच्या शिवसेनेनं हिंगोलीचा उमेदवार बदलला। हेमंत पाटलांऐवजी बाबुराव कोहळीकर यांना उमेदवारी। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये दुपारी हिंगोलीत जाहीर सभा। यवतमाळमधून भावना गवळींचा पत्ता कट। हेमंत पाटलांच्या पत्नी राजश्री पाटील यांना यवतमाळ वाशीमधून उमेदवारी। भावना गवळींना उमेदवारी नाकारल्यानं कार्यकर्ते आक्रमक। यवतमाळ वाशीममध्ये भावना गवळी यांच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन आणि घोषणाबाजी। भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील आज अजित पवार गटात प्रवेश करणार। धाराशिव लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। वर्षावरील महायुतीच्या बैठकीमध्ये ठाण्याची जागा शिंदे गटाला देण्याबाबत सहमती, तर रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेबाबत भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच। नाशिकची जागा अजित पवार गटाला, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब, सूत्रांची माहिती। तर पालघरचे खासदार राजेंद्र गावित भाजपच्या चिन्हावर लढणार। रामटेकमध्ये किशोरी गजभिये यांना वंचितचा पाठिंबा। रामटेकमध्ये काँग्रेसला मतविभाजनाची भीती। अमरावतीमध्ये रिपब्लिकन सेनेचे उमेदवार आनंदराज आंबेडकर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शक्यता। रिपब्लिकन सेना वंचितला पाठिंबा देणार। अकोल्यामध्ये आज नाना पटोले विरुद्ध प्रकाश आंबेडकर सामना रंगणार। काँग्रेसकडून अभय पाटील तर वंचितकडून प्रकाश आंबेडकर आज उमेदवारी अर्ज भरणार। शरद पवार गटाच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गटाची याचिका। 9 एप्रिलला शिवतीर्थावर या, काय घडलंय काय घडतंय हे सांगायचंय, मनसेची सोशल मीडियावर पोस्ट। गुढीपाडवा मेळाव्यानिमित्त मनसेकडून पोस्टर जारी। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। संयुक्त अरब अमिरातीला 10,000 टन कांदा निर्यात होणार। परदेशी व्यापार विभागाकडून अधिसूचना जारी। मुंबईहून कर्जतला जाण्यासाठी रेल्वे मार्ग तयार होणार। हार्बर मार्गावरील सीएसएमटी वरून पनवेल मार्गे कर्जत गाठणं शक्य होणार। डिसेंबर 2025 पर्यंत काम पूर्ण करण्याचं लक्ष्य। पश्चिम महाराष्ट्र यंदा टँकरग्रस्त। पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये 364 टँकरनं पाणी पुरवठा। सातारा आणि पुण्याला सर्वाधिक झळ। पंतप्रधान मोदी आज बिहार आणि पश्चिम बंगाल दौऱ्यावर। बिहारच्या जमुईमध्ये आणि पश्चिम बंगालच्या कुचबिहारमध्ये मोदींची सभा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।